मुंबईत म्हणे मराठी भाषेविरुद्धच आंदोलन झालंय. परप्रांतीय रस्त्यावर उतरले आणि म्हणाले, आमच्यावर मराठी भाषेची सक्ती करू नका. पण आश्चर्याची गोष्ट अशी की एवढं मोठं आंदोलन झालं आणि त्याची बातमी कुठेच सापडत नाहीये. एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी साधं खुट्ट झालं तरी धावून जाणाऱ्या मीडियाला हे आंदोलन दिसलं नसतं. एक सुजाण मुंबईकर मराठी माणूस म्हणून जेव्हा नीट हा व्हिडिओ पाहिला तेव्हा समजलं की हा व्हिडिओ फेक आहे. तो खरं तर AI जनरेटेड आहे, पण अनेकांना खरा वाटला. थोडा शोध घेतला तेव्हा मला मूळ व्हिडिओ सुद्धा सापडला. हा व्हिडिओ या इंस्टाग्राम अकाउंटने तयार केला असून त्याचं कॅप्शन बघा. हा व्हिडिओ त्यांनी या कारणासाठी तयार केला. संदेश द्यायचा होता की मराठी भाषेची सक्ती लोकांवर करू नका आणि प्रत्येक भाषेचा आदर करा. पण आपल्याकडे हा व्हिडिओ खरा म्हणून व्हायरल झाला आणि लोकांनी कसलीही शहानिशा न करता शेअर केला. फेक व्हिडिओ व्हायरल झाला हा कळीचा मुद्दा आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे मराठी भाषेचा. आपल्या महाराष्ट्रात आंदोलन करायची हिंमतच कशी होते हा जाब विचारत अनेकांनी रागात चिडून हा व्हिडिओ पसरवला. पण यापैकी किती जण दररोज आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रामाणिकपणे मराठी बोलतात, आपल्या भाषेवर प्रेम करत अतिशय आत्मविश्वासाने मराठी बोलतात. आपल्या समोर जर एक हिंदी भाषक आला तर आपण स्वतःहून हिंदी बोलायला लागतो. जर कोणी इंग्लिश बोलला तर त्याला आपण हुशार समजतो. पण सोशल मीडियावर येऊन मराठी संकटात आलंय म्हणून हळहळ व्यक्त करतो. मुळात मराठी टिकवणं हे आपल्याच हातात आहे ना. मराठीत बोलणं, लिहिणं, वाचणं, प्रेमाने इतरांना मराठी बोलण्यास आग्रह करणं हे आपण करूच शकतो ना. पण मुद्दा असा आहे की ते आपण करतोय का? आपल्याला आपल्याच भाषेची ताकद समजली आहे का? आपल्याला अभिमान आहे का आपल्या भाषेचा? प्रश्न कडू वाटेल, पण उत्तर द्या स्वतःला तरी.